सुनीताज किचनमध्ये नमस्कार. आज आपल्याला तुळशीच्या 5 अंगांपासून काढा बनवायचा आहे. तो काढा अत्यंत उपयोगी, अत्यंत गुणकारी आणि आपल्या शरीरातल्या 72,000 नसा मोकळ्या करणारा असा एक काढा आहे. तर आपण त्या काढ्यासाठी काय काय लागतं ते आपण पहिले जाणून घेऊ. तर आपल्याला काढ्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मूळ लागणार आहे तुळसाबाईचं. तर आपण ऑलरेडी हे मूळ काढून आणलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे आणि चेहरा 4 चौघात उठवून दिसतो, इतका चेहरा उजळतो की 4 चौघात आपण उठून दिसू. त्याच्यानंतर आपल्याला ह्या वल्ल्या मंजिऱ्या आणायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ही तुळसाबाईच्या साल काढायची. त्याच्यानंतर आपल्याला ही सुक्या मंजिऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला 9-10 असे तुळसाबाईचे पानं घ्यायचे आहेत. तर चला आपल्याला आता पुढे आपण हे सगळे ज्या वस्तू का घेतल्या ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. धुतल्यानंतर आपण स्वच्छ पातेली धुवून घेतली. त्याच्यामध्ये आपण एक तांब्याभर पाणी, 1.5 तांब्या पाणी लागणार आहेत. आपण 1 तांब्याभर पाणी टाकलं आहे. अजून एक आपण अर्धा तांब्या पाणी आणू. अजून अर्धा तांब्या आपण पाणी घेतलं आहे आणि हा काढा. त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी आपण जे मूळ घेतलं होतं तुळसाबाईचं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. तर आपण अशा प्रकारे त्याच्यामध्ये मूळ टाकून दिलं आहे. आपण अत्यंत स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते, पण ते थोडंसं जी साल आहे याच्यावाली मुळाची ती थोडीशी आलेली आहे. आपण नंतर वस्त्रगाळ करणार आहोत. असं पाणी आपण 1.5 तांब्या पाणी घेतलं आहे, त्याचे आटवून आपण 1 तांब्या पाणी बनवू आणि ते पाणी पण सकाळी आणि शपोटी अर्धा तांब्या आणि संध्याकाळी आपण जेवणाच्या आधी अर्धा तांब्या, असं जर 15 दिवस सलग आपण असं जर पाणी पिलं तर आपल्या चेहऱ्यावरचे डाग, धब्बे, सर्कल, सुरकुत्या सर्व आपलं गायब होईल. अत्यंत अत्यंत गुणकारी असं हे एक काढा आहे आणि तो तुम्ही करा आणि मला सांगा. तुळसाबाईला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही. तुमच्याकडे जे म्हणत असेल ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा काढा करून 15 दिवस रेग्युलर करून मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय रिझल्ट आला आहे तो. तर आता आपण आपलं चांगलं थोडंसं प्रमाणात आपलं हे मूळ हे उकळलेलं आहे. पाणी छान गरम झालं आहे, मूळ उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये लगेच साल टाकू. आपण अत्यंत उपकारी असं गुणकारी आपण ही त्याच्यामध्ये ही साल घेतलेली होती. स्ट्रॉंग साल पण एकदम कडक असते, त्यामुळे जास्त काळ उकळू द्यायची असते. तुम्ही जर 15 दिवस कंटिन्यू जर पिलं ना तर तुमच्या नसाही मोकळ्या होतील आणि त्याच्यानंतर तुमचा चेहराही इतका उजळेल की 4 चौघात तुम्ही उठून दिसाल. त्याच्यानंतर आता आपण साल टाकली आहे. आता आपण आहे ना ज्या सुक्या मंजिऱ्या होत्या त्या आपण याच्यात सोडणार आहे. अत्यंत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पण शेवटी आता ते थोडंसं हे असल्या कारणाने मूळ आपलं तर थोडंसं असं याच्यासारखं दिसेल, पण लई गुणकारी औषध आहे ते. तुम्ही काढा आहे तर तुम्ही कंटिन्यू करा. आपण ओल्या मंजिऱ्या पण टाकतोय आणि ज्या वेळेस हा उकळेल ना त्यावेळेस याचा कलर असा वेगळाच दिसेल. आपण सर्व टाकलेले पाणी उकळते आपल्याला. तर आपण थोडं पाणी उकळलं की लगेच आपण आहे ना जे पत्ती होती ना तुळसाबाईची ती आपण त्याच्यात टाकणार आहे. थोडं उकळूच देऊ आपण. पण आता पत्ती पण टाकलेली, छान खळखळ ते उकळेल.
तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्ही बघू शकतात किती छान असा काढा तयार झालेला आहे. तर आता आपण आहे ना वस्त्रगाळ करून घेऊ. आणि हा काढा अत्यंत खूपच चांगला काढा आहे. याला जर सलग 15 दिवस आपण जर दररोज पेलं तर डाग, धब्बे, सर्कल, सुरकुत्या सगळ्या गायब होतात. तर आता आपण त्याला गाळून घेऊ. डाग, धब्बे, सर्कल सर्व गायब होतं आणि अत्यंत गुणकारी असा काढा आहे. दररोज सलग 15 दिवस जर पिलं तर याचे खूप चांगले रिझल्ट लागतात. आणि प्लीज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. खूपच भारी आहे हा काढा. तर अशा पद्धतीने आता थंड होईल आणि मग आपण थंड झाला की 1 ग्लास आत्ता प्यायचा आहे आणि 1 ग्लास संध्याकाळी, सकाळी आणि शापोटी 1 ग्लास प्यायचा आहे आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी आपण 1 ग्लास प्यायचा आहे. खूप भारी असं रिझल्ट लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया.